श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा। अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज सेवा संस्थेच्या वतीने ठाण्यात श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। 10 एप्रिल 2024 रोजी श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन सोहळा श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज सेवा संस्थेच्या वतीने व मंडळाचे संस्थापक अनिल बोर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यातील पाचपाखाडी नामदेववाडी येथील साई दर्शन सोसायटीमध्ये असलेल्या स्वामी समर्थ मठात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्त 9, 10, 11 एप्रिल 2024 रोजी संस्थेच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। यामध्ये 9 एप्रिल रोजी सकाळी प्रधान मंडल स्थापना व गणेश पूजन, सायंकाळी श्री स्वामी समर्थ भजन मंडळ यांचा सुस्वर भजन कार्यक्रम, 10 एप्रिल रोजी प्रकट दिन सोहळ्यानिमित्त सकाळी भूपाळी, श्रींच्या मूर्तीवर अभिषेक, स्वामी चरित्र वाचन, स्वामी जप, स्वामी याग, पूर्णाहुती, सामुदायिक हरिपाठ कार्यक्रम पार पडले। तर 11 एप्रिल रोजी हरिभक्त परायण रामदास महाराज थोरात यांचे काल्याचे कीर्तन व महाप्रसाद भंडारा आयोजित करण्यात आला होता। या सर्व कार्यक्रमांचा ठाणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आनंद घेतला। नमस्कार मित्रांनो, मी वैभव पवार, श्री स्वामी समर्थ अक्कलकोट सेवा संस्थांचा सदस्य आपले सर्वांचं मठात स्वागत करतो। हा आपला मठ नामदेववाडी पाचपाखाडी येथे आहे आणि इथे स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त 3 दिवस आम्ही कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। काल इथे आम्ही स्थापना पूजाचं आयोजन केलं होतं। आज महायुद्र याग आणि कलश पूजन हेचं आयोजन केलं होतं। तसेच उद्या भंडाराचं आयोजन केले आहे। तरी आपल्या सर्वांना नम्र विनंती, आपण सर्वांनी उपस्थित राहून पूजा अर्चा आणि प्रसादाचा लाभ घ्यावा। श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना। श्री स्वामी समर्थ। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यावेळी मठाचे संस्थापक अनिल बोर्डे, अध्यक्ष संगीता बोर्डे, कार्याध्यक्ष सुभाष चव्हाण, सचिव प्रदीप बेकर, खजिनदार ॲडव्होकेट अनघा बोर्डे पवार, उपाध्यक्ष अपूर्वा वाघ, उपसचिव गणेश बनोटे, उपखजिनदार संतोष किंजळे, वैभव पवार, कुणाल पिंगळे, संतोष पवार आदींनी मेहनत घेतली। ब्युरो रिपोर्ट, जनादेश। आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश। अट्टल चोराचा घरफोड्या करून विमान प्रवास। आतापर्यंत ट्रेन, बस आणि दुचाकीवरून येणारे अट्टल चोर आपण पाहिले असतील, परंतु घरफोड्या करण्यासाठी चक्क विमान प्रवास करणारा अट्टल चोर आपण पहिल्यांदाच पाहिला असेल। मोईनुद्दीन अब्दुल मलिक इस्लाम हा अट्टल दरोडेखोर थेट आसामवरून मुंबईत येऊन घरफोड्या करून परत विमानाने जात असे। अशा या हायफ्लाईंग चोरट्याला अखेर ठाणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। आतापर्यंत घरफोड्या झाल्या की पोलीस बस डेपो, रेल्वे स्थानक येथे सापळा लावून गुन्हेगारांना पकडण्याचा प्रयत्न करीत असत, परंतु आता अट्टल चोराने पोलिसांच्या तपासाची दिशा बदलली। मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून येथे पैशाला तोटा नाही आणि त्यामुळेच सर्वजण मुंबई या महानगरीकडे आकर्षित होतात। त्यात अट्टल गुन्हेगारही सामील झालेले आपण पाहतो। मोईनुद्दीन अब्दुल मलिक इस्लाम हा आसामचा राहणारा अट्टल गुन्हेगार देखील त्यातीलच एक। गुवाहाटीहून थेट मुंबईसाठी तो विमानाने प्रवास करीत असे व घरफोडी करून परत गुवाहाटीला विमानानेच जात असे। अशीच एक घरफोडी नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत करून तो परतला। पोलीस त्याच्या मागावर होते, पण त्याचा तपास करणे पोलिसांना अत्यंत कठीण गेले, कारण तो मोबाईल स्विच ऑफ करूनच फिरत होता। पोलिसांनी तपास करीत थेट गुवाहाटी गाठली आणि आरोपीला अटक करण्याचा प्रयत्न केला। पोलिसांना पाहताच त्याने पहिल्या मजल्यावरून खाली उडी मारली, त्यामुळे त्याच्या पायाला इजा झाली। पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात उभे केल्यावर ट्रान्सफर वॉरंट मिळवत ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या युनिट 1 चे सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोनावणे, नारपोली पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड व API केदारी यांनी त्याला अटक करून ठाण्यात आणले। आरोपीने केलेल्या 22 घरफोड्यांमधून एकूण 62 लाख रुपयांचे 89 तोळे सोने चोरले होते, ते पोलिसांनी जप्त केले आहे।
ठाणे पोलीस आयुक्तालयातील नारपोली, विष्णुनगर, वागळे इस्टेट, खडकपाडा, वर्तकनगर अशा भागांमधून त्याने घरफोड्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. 2022 मध्ये त्याला नवी मुंबई येथे अटक झाली होती. तेव्हा त्याने 7 घरफोड्या केल्याचे मान्य केले होते. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. TJSB सौर शक्ती कर्ज. गो ग्रीन. करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन. व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. मालमत्ता कर आणि पाणीपट्टी यांची वसुली 100% होईल या दृष्टीने कार्यवाही करावी, आयुक्त सौरभ राव यांचे वक्तव्य.
आयुक्तांनी घेतला कळवा प्रभाग समितीच्या कामाचा आढावा, कळवा परिसराची केली पाहणी. ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कळवा प्रभाग समितीची पाहणी करून प्रभाग समितीच्या माध्यमातून होत असलेल्या कामकाजाचा आढावा आज आयुक्त सौरभ राव यांनी घेतला. यावेळी कळवा प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील पाणीपट्टी व मालमत्ता कर वसुली ही 100% वसुली झालीच पाहिजे या दृष्टीने कार्यवाही करावी. तसेच मान्सूनपूर्व करण्यात येणारी कामे, नालेसफाई तातडीने सुरू करण्याचे निर्देशही आयुक्तांनी आढावा बैठकीत दिले. यावेळी अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनग्रा, परिमंडळ 1 चे उपायुक्त मनीष जोशी, उपायुक्त कर आणि अतिक्रमण जी गोदेपुरे, सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे यांच्यासह विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते. ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून कळवा परिसरात झालेली आणि होत असलेली विकास कामे तसेच संपूर्ण शहराची भौगोलिक परिस्थिती, कळवा पूर्व परिसरातील पारसिक डोंगर आणि 3 बाजूंनी वेढलेला खाडी किनारा या दृष्टीने शहराचे क्षेत्रफळ आदी सर्व माहिती सादरीकरणाच्या माध्यमातून आयुक्त सौरभ राव यांनी जाणून घेतली. सद्यस्थितीत कळवा प्रभाग समितीच्या माध्यमातून मालमत्ता कर वसुली 75% व पाणीपट्टी 62% असल्याबाबत आयुक्तांनी नाराजी व्यक्त करीत पाणीपट्टी आणि मालमत्ता कर वसुली 100% झालीच पाहिजे या दृष्टीने कृती आराखडा करण्याचे निर्देश राव यांनी यावेळी दिले. शहरातील अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी GPS सॅटेलाईट प्रणालीचा अवलंब करावा, जेणेकरून शहरात होत असलेल्या बांधकामांची माहिती तात्काळ मिळण्यास मदत होईल. या माध्यमातून अनधिकृत बांधकामांवर तात्काळ कारवाई करता येईल. अनधिकृत बांधकामांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करीत अनधिकृत बांधकाम जर शहरात होत असल्याचे निदर्शनास येताच ते तात्काळ निष्कासित करण्याच्या स्पष्ट सूचना आयुक्तांनी सहाय्यक आयुक्तांना दिल्या आहेत. कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम प्रभाग समिती हद्दीत होणार नाही याची खबरदारी घेण्याबाबतही त्यांनी सूचित केले. वनविभाग खार जमिनीच्या जागेवर नव्याने होणाऱ्या अनधिकृत बांधकामाबाबत संबंधित विभागाशी पत्रव्यवहार करूनही कारवाई न झाल्यास त्या ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. प्रभाग समितीत नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारींचा आढावा घेऊन ज्या तक्रारींचा निपटारा प्रभाग समिती स्तरावर करणे शक्य आहे तो जलद गतीने करावा. तसेच तक्रारीचा निपटारा झाल्यावर संबंधित तक्रारदाराला त्याची माहिती देण्यात यावी. तसेच ज्या तक्रारी मुख्यालयामार्फत सोडविणे आवश्यक आहेत त्या संबंधित विभागाकडे वर्ग कराव्यात. शहरात होणाऱ्या अनधिकृत बांधकाम, अतिक्रमण यांचा मासिक अहवाल तयार करून तो सादर करण्याचे निर्देशही सहाय्यक आयुक्तांना सदर बैठकीत देण्यात आले. पावसाळा तोंडावर आला असल्याने शहरातील धोकादायक इमारतींचा आढावा घ्यावा. मोडकळीस आलेल्या इमारतींचे त्रयस्थ संस्थेद्वारे परीक्षण करून त्या निष्कसित करणे आवश्यक असेल तर त्या पावसाळ्याच्या अगोदर निष्कसित कराव्यात. तसेच वास्तुविशारदाकडून धोकादायक इमारतींचे त्रुटीबद्ध पद्धतीने मूल्यांकन करून घ्यावे. जर मूल्यांकन करून सुद्धा अप्रिय घटना घडली तर त्यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या लेखी सूचनाही त्यांना देण्यात याव्यात, असेही आयुक्त राव यांनी यावेळी नमूद केले. ज्या इमारती अति धोकादायक आहेत त्या इमारतीतील नागरिकांना स्थलांतरित करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. प्रभाग समिती अंतर्गत असलेल्या सर्व नाल्यांच्या साफसफाईला लवकर सुरुवात करावी. पावसाळ्यात सखल भागात पाणी साचण्याची जी ठिकाणे आहेत त्या ठिकाणी पाणी साचल्यावर आवश्यकतेनुसार पंप उपलब्ध करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याबाबत आयुक्तांनी सूचित केले. तसेच महापालिकेव्यतिरिक्त इतर शासनाच्या विभागाच्या अखत्यारीत असलेल्या रस्त्यांवर खड्डे पडल्यास त्याची दुरुस्ती करण्याबाबत संबंधित विभागाशी पत्रव्यवहार करण्याच्या सूचनाही आयुक्त राव यांनी दिल्या. कळवा प्रभाग समितीतील सर्व कामांचा आढावा घेतल्यानंतर आयुक्त सौरभ राव यांनी महापालिका अधिकाऱ्यांसमवेत परिसराची पाहणी केली. पावसाळ्यात विटावा सबवे येथे पाणी साचून वाहतूक कोंडी होते त्या ठिकाणची पाहणी करून या ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यासाठी बसविण्यात आलेल्या यंत्राची पाहणी त्यांनी केली. तदनंतर नव्याने सुरू करण्यात आलेल्या पुलाची माहिती घेतली. कळवा पुलाखाली तयार करण्यात आलेल्या वॉटरफ्रंट प्रकल्पाची पाहणी करून या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या उद्यानाचे त्यांनी कौतुक केले. तसेच खारेगाव टोलनाका येथील ठाणे नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या सुरू असलेल्या कामाची देखील पाहणी केली. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.